27 फेब्रुवारी आंबलकी एकादशीचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते, परंतु त्याचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे देखील आवश्यक असते. या व्रताचे मुख्य नियम खालीलप्रमाणे आहेत. आहाराचे नियम: काय खावे आणि काय टाळावे. वर्ज्य पदार्थ: एकादशीच्या दिवशी तांदूळ, भात खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे. या व्यतिरिक्त गहू, डाळी, कडधान्य आणि साधे मीठ टाळावे. फलाहार: जे लोक पूर्ण उपवास करू शकत नाहीत ते दूध, फळे, साबुदाणा, वरई, बटाटा आणि शेंगदाणे घेऊ शकतात. अन्नामध्ये केवळ सैंधव मिठाचा वापर करावा. तामसिक भोजन टाळा. कांदा, लसूण, मांस आणि मद्यपानापासून दूर राहावे. आचरणाचे नियम: ब्रह्मचर्य: दशमी एकादशीच्या आदल्या दिवशी पासून द्वादशीपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे. संयम आणि शांती: या दिवशी कोणाचीही निंदा करू नये, खोटे बोलू नये आणि रागावर नियंत्रण ठेवावे. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. झोप: एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे टाळावे. शक्य असल्यास रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे. वृक्ष संरक्षण: आंबलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला इजा पोहोचू नये, त्याची पाने किंवा फांद्या तोडू नयेत. पिवळा रंग: भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्याने या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे आणि देवाला पिवळी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. आवळा आणि तुळस: पूजेमध्ये आवळ्याचे फळ आणि तुळशीचे पान अर्पण करणे अनिवार्य आहे. दान: या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा आवळ्याचे दान केल्याने विशेष पुण्य मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.